नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर मी आज तुम्हाला एक छोटासा आणि खूप छान असा उपाय सांगणार आहे आणि तो उपाय तुम्हाला फक्त शनिवारीच करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या घरामधील जो कर्जबाजारीपणा आहे तो पूर्णपणे संपणार आहे। तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ लाभणार आहे आणि जे तुमच्यावर जळणारे लोक आहेत त्यांचा त्राससुद्धा तुम्हाला होणार नाही। अगदी आपल्या जवळचेच लोक आपल्याला खूप त्रास देत असतात, तर ते सुद्धा तुम्हाला कमी होणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि देवघराच्या समोर तुमच्या थोडीशी जागा असेल ती जागा तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकून किंवा ओल्या फडक्याने ती जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला लागणार आहे पिवळी मोहरी लागणार आहे त्याच्यासाठी आणि भीमशनी कापूर लागणार आहे आणि लवंग लागणार आहेत। लवंग ही तर माहितीच आहे, लवंग हे आपल्याला लक्ष्मी आकर्षित करणारे आहे। लवंग हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि कापूरसुद्धा हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। कापूर टाकल्यामुळे ती जो सुगंध सुटतो त्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आपल्याकडे आकर्षित होत असते। तर तुम्हाला भीमशनी कापूरच घ्यायचा आहे आणि पिवळी मोहरी घ्यायची आहे। जर पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आपली जी साधी असते आपण भाजीला टाकतो ती सुद्धा मोहरी घेतली तर चालते। पण एक आहे की तुम्हाला हे सगळं साहित्य एक एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे पावडर तुम्हाला बनवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायची आहे एक पंती। पंतीला स्वच्छ धुवून अगोदर पुसून घ्या, आदल्या दिवशीच धुवून पुसून घ्यायची आहे किंवा त्या दिवशी जरी आपण ओल्या कपड्याने धुवून पुसून घेतली तरी सुद्धा चालते। त्याच्यानंतर तुम्हाला एक कापूस घ्यायचा आहे, कापसाला छान गोल आकार द्यायचा आहे आणि त्याच्या दोन्ही साईडला 2 टोक करायची आहेत। असं ही जी वात आहे ह्या वातीमध्ये खूप शक्ती आहे। ही अशी वात आत्तापर्यंत आपण कुठेही बघितलेली नाही किंवा कोणी दाखवलेली सुद्धा नाही किंवा ऐकलेली सुद्धा नाही। तर या वातीमध्ये लक्ष्मी आणि विष्णू ही वात आहे। तर ही वात लावायची आहे आपल्याला, त्यामुळं आपल्याला दैवी शक्तीचा वास या वातीमध्ये आहे। तर अशा प्रकारची वात आपल्याला लावून आज आपलं जी इच्छा असेल ती आपली आज पूर्ण होणार आहे। त्याच्यासाठी तुम्हाला या 3 ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तुम्हाला जमिनीवरती टाकायच्या आहे। जिथे आत्ता आपण कपड्याने साफ करून घेतलेलं आहे तिथे टाकायचं आहे आणि त्याला तुम्हाला असं हातानं वाटायचं आहे। एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की हे जे आपण वस्तू घेतलेल्या आहेत या वस्तू आपल्याला मिक्सरमध्ये वाटायच्या नाहीत। वाटल्यास तुम्ही दुसरं एखादं भांडं घेऊन तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये वाटवायचं किंवा दुसरं कुठली तुमच्याकडे सोय असेल तर त्याच्यामध्ये वाटवू शकता। पण मिक्सरला हे वाटायचं नाही, म्हणजे लाईटीच्या ह्याच्यावर कुठल्याही लाईटीचा वापर करून जो आपण वाटतो ते त्याच्यानं वाटायचं नाही। तर मी त्याच्यासाठी इथं बेलणं घेतलेलं आहे आणि बेलण्यानं मी सगळे जी वस्तू घेतलेले आहेत आपण ते आम्ही बारीक करणार आहे। तर खूप छान असा मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे। यामुळे तुम्हाला खूप कर्ज झालेलं असेल ते कर्ज संपण्यासाठी मदत होणार आहे। म्हणजे तुम्ही जे हाती काम घेतलं आहे ते तुमचं होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे तुम्हाला शनिदेव, लक्ष्मी माता आणि विष्णू या देवांची कृपा होणार आहे आणि जे तुमचं काम असेल ते काम होण्यास सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे। आपल्या जवळची लोक आपल्यावर खूप जळणारे असतात, आपल्या आजूबाजूचे असतात। आपलं चांगलं झालेलं त्यांना खरंच बरं वाटत नाही। काही ना काही निमित्त काढून ते आपल्याला काही ना काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात आणि ज्यावेळेस आपलं वाईट असतं त्यावेळेस आपल्याला फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगण्याचा सुद्धा ते प्रयत्न करत असतात। तर अशा लोकांपासून सुद्धा आपल्याला सावध राहायचं आहे। अशा जळणारे काही जी लोक आहेत, मागं निंदा करणारे आहेत, वाईट बोलणारे आहेत, त्या सगळ्यांपासून या फक्त एका वातीमुळे तुम्हाला खूप फरक पडणार आहे आणि तुमचं जो भाग्य उदय आहे तो तुमचा भाग्य उदय होणार आहे। तर तुम्ही आता या सगळ्या ज्या वस्तू वाटून घेतलेल्या आहेत आपण, ती वस्तू जी आहे ना या वातीमध्ये अशी एक
म्हणजे जितकं बसेल तितकं तुम्हाला टाकायचं आहे. 1 चुटकी, 2 चुटकी, चुटकीमध्ये घेऊन टाकायचं आहे. तुम्ही तुमच्याकडं जेवढी मोठी पंती असेल तेवढी मोठी तुम्ही ही वात बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण जे आहे ते तुम्हाला भरायचं आहे. आणि आपण कापसाची फुलवात बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ही वात बनवायची आहे. या पंथीनंतर या पंथीमध्ये तुम्हाला तूप किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि या पंथीमध्ये ही चमत्कारिक वात म्हणजे दैवी शक्ती असणारी हे वात आपल्याला या पंथीमध्ये लावायचं आहे. हे मिश्रण करायला किंवा हा दिवा लावायला तुम्हाला जास्त खर्च येणार नाही, पण फायदा मात्र तुम्हाला भरपूर होणार आहे, करोडोचा म्हटलं तरीसुद्धा चालेल. मोहरी आहे, मोहरीमुळे नजर दोष जाते, बाहेरची बाधा होत नाही, घरामध्ये वादविवाद भांडणं होत नाहीत, शेजाऱ्यांचा त्रास होत नाही किंवा आजूबाजूला जे आपले वाईट चिंतणारे असतात त्यांचासुद्धा त्रास होत नाही. आपण म्हणतो आपले शेजारी खूप चांगले आहेत किंवा आपल्या आजूबाजूचे खूप चांगले आहेत, पण तसं नसतं. खरं तर तेच आपल्या घरामध्ये आपलं काय चाललं आहे सगळं त्यांना माहीत असतं. त्याच्यामुळं तेच जास्त आपलं वाईट चिंतणारे असतात. काही ना काही यांचं वाईट व्हावं असा प्रयत्न करणारे असतात. तर अशा मला मागे एकदा दोनदा कमेंट आलेल्या होत्या की आमचे शेजारी असे आहेत, आमचे शेजारी तर आमचं चांगलं झालेलं बरं वाटत नाही. तर त्याच्यासाठी हा उपाय मी आज तुम्हाला सांगत आहे. तुम्ही हा उपाय नक्की करा. ते त्रास देणार नाहीत, पण त्यांची तोंड नक्कीच बंद होणार आहेत. या उपायामुळे त्यांची तोंड बंद होणार आहेत. ते तुम्हाला एक शब्दसुद्धा यानंतर बोलणार नाहीत. तर नंतर आपल्याला तर मोहरीमुळे आपल्याला नजरदोष, बाहेरची बाधा होत नाही आणि लवंग आणि कापूर यामुळे घरामध्ये लक्ष्मी येण्यास मदत होते, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये वाढ होते, पैसा यायला सुरुवात होते. तुमचं सगळं संकट जे आहे ते सगळं संकट हा दिवा, हा कापूर, जी पिवळी मोहरी आपण टाकलेली आहे ते सगळं खेचून घेण्यास मदत करते. तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर तुमचं टेन्शनसुद्धा जातं तुमच्यापर्यंत. म्हणजे जी आपली चौकट आहे त्या चौकटीच्या आतमध्ये हा कुठलाही उपाय कुठलाही जे म्हणतात ना संकट, ते संकट तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या आतमध्ये तुम्हाला येणार नाही आणि तुम्ही सुखी, समाधानी, शांततेचे वातावरण जगू शकाल आणि त्याच्यामुळं तुमचं कर्ज कमी होण्यास मदत होईल, तुमची परिस्थिती सुधारते, आर्थिक अडचण दूर होते. तर किती शनिवार हा उपाय आपल्याला करायचा आहे. जी पावडर आपण बनवली आहे ती पावडर संपेपर्यंत करायचा आहे. याला काही वेळ लागणार आहे. फक्त आपल्याला एक शनिवार हा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा आपल्याला उंबऱ्याच्या बाहेर लावायचा आहे. त्यामुळं बघा तुमच्या घरामधील जितकी वाईट शक्ती असेल, लोकांचा त्रास असेल, लक्ष्मी न येण्याचे जे मार्ग असतील ते सगळे मार्ग मोकळे होणार आहेत. आणि ज्यावेळेस हा दिवा लावती वेळेस तुम्हाला ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे आणि हा दिवा तिथं तुम्हाला दाराच्या बाहेर लावायचा आहे. दर शनिवारी लावायचा आहे. 1 वर्षभर जर लावलात तर तुमच्या घरामध्ये खूप सारे बदल तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्या घरावर कसल्याही प्रकारचं संकट येणार नाही.